कशासाठी राहते. माझ्या लेकरा तर जीव काढून घेतले ना त्यांनी, मग काय तर करायचं ना. अजून काय म्हणते संचालक, तुमच्याने काय नाही होत, तुम्ही काय केलं तर काय नाही होत, असा संचालक म्हणला मला. तुमच्याने काय नाही होत, तुम्ही करून घ्या. मग आता ना 4 दिवस आपण पाहू शकतात, आम्ही सध्या जे छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहोत आणि इथे जे राजू चिलका जे काबाड कष्ट करून आपल्या परिवारांचा उदरनिर्वाह चालवितात, ते जालन्याचे रहिवासी आहेत. तेथे ते गोळ्या बिस्किटे सायकलवर विकतात, हे विक्री करून आपल्या मुलांना व कुटुंबाला पाळत आहेत. परंतु गेल्या 3-4 महिन्यापूर्वी त्यांचा मुलगा आहे सनी चिलका, जो त्यांनी एक त्यांचा पुरा सहारा होता, त्याला यांनी छत्रपती संभाजीनगर येथील एका करिअर अकॅडमी, ज्याचं नाव आहे साई करिअर अकॅडमी, इथे जे ते त्यांनी त्याला शिकण्यासाठी टाकलं होतं. त्यांना आपल्या मुलांकडून फार अपेक्षा होत्या की पुढे चालून हा मुलगा मोठा होईल, करिअर अकॅडमी मधून आपलं करिअर घडवेल, म्हणून त्यांनी या अकॅडमीत टाकलं आणि आपला जसं पोटाला चिमटा देऊन त्यांनी या अकॅडमीमध्ये मुलाचे फीस वगैरे भरत होते. परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या मुलाशी त्यांचं बोलणं झालं. जेव्हा मुलगा त्यांचा निधन झालं त्याच्या अगोदर बोलणं झालं, तर त्या मुलाकडे काही फी वगैरे थकलेली होती, थकबाकी होती. त्यासाठी करिअर अकॅडमी तर्फे त्याला मुलाला काही परेशान करण्यात येत होतं असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु या सर्व परिस्थितीमध्ये जेव्हा पुढे त्यांना फोन आला की त्यांच्या मुलाचं जे तर काही दुखापत झालेली, दवाखान्यात ऍडमिट आहे असं सांगण्यात आलं. जेव्हा ते इथं छत्रपती संभाजीनगरला घाटी हॉस्पिटलमध्ये आले, तेव्हा त्यांना माहीत पडलं की त्यांच्या मुलाचं निधन झालेलं आहे आणि त्यांना अशी माहिती मिळाली की त्यांचा मुलगा पाण्यात बुडून निधन झालेलं आहे. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला या करिअर अकॅडमी मध्ये ऍडमिशन दिलं, तर तेव्हा अकॅडमीवाल्याचं काम होतं की हे मुलं जे अकॅडमीच्या बाहेर जाऊ नयेत, तरी ही मुलं अकॅडमीच्या बाहेर गेली कशी आणि याचा पाण्यात बुडून मृत्यू कसा झाला. तर यांचं म्हणणं असं आहे की या करिअर अकॅडमी वाल्यांवर कुणाचा गुन्हा नोंद करण्यात यावा. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रारी केली, पोलिसांची भेटी घेतली, परंतु पोलिसांकडून त्यांना काही न्याय मिळाला नाही. त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट केली. पोलीस आयुक्तांची त्यांची अपेक्षा आहे की त्यांना न्याय मिळेल आणि न्याय मिळण्यासाठी ते आता सध्या छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली 4 दिवसांपासून आपण पाहू शकतात. त्यांच्यासोबत लहान लहान मुले आहेत, लेडीज आहेत, ते सर्वजण इथं उपोषणासाठी बसलेले आहेत. आणि आज त्यांच्याशी आम्ही जेव्हा बोलणं केलं तेव्हा त्यांनी सांगितलं जर आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही आत्मदहन करणार आहेत, आत्मदहनाशिवाय आमच्याकडे काही पर्याय नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे प्रशासनाला आमची एक विनंती आहे की यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे. पार्टीचे जालना तालुका अध्यक्ष यांचे हे ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जायचे, त्याचे बेगमपुरा पोलीस स्टेशनचे पी आहे जगताप साहेब, ते यांना बाहेरच्या बाहेर हाकलून लावायचे असं यांचं म्हणणं आहे. आणि जो संचालक आहे नानगुडे, तो त्यांना खुर्ची देऊन आतमध्ये चहा नाश्ता त्यांना करत होता आणि यांना म्हणत होता बाहेर चालल्याचा. तर याच्यावरून असा बोध होतं की त्या प्रकरण दाबण्यासाठी साई करिअर अकॅडमी वाल्यांनी तिथं पोलीस स्टेशन मॅनेज केलंय. त्यामुळे या गरीब कुटुंबाला आज 4 महिने व्हायला तरी काय न्याय नाही भेटला. तर हे छत्रपती संभाजीनगर मधलं प्रशासन अंगावर यांनी झोपलेत का झोपेचं सोंग घेतलंय. त्यांना जागा काढण्यासाठी आम्ही पक्षाच्या वतीनं पूर्ण कुटुंब सोबत घेऊन आत्मदहनचं पत्र दिलेलं आहे. आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. जोपर्यंत यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही अशा आंदोलन चालू ठेवू. यामध्ये जे पोलिसांकडून पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय आलेला आहे? पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये बुडून मेल्याचा रिपोर्ट आलेला आहे, पण ज्या मुलाला पोहता येत नाही तो पाण्यामध्ये जाईल कशाला, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे साई करिअर अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत असताना जो त्यांच्या ताब्यात आहे, जसं शाळेत गेलं की एकदा शाळेत सुटल्यावर बाहेर येत आहे, तर चालू असताना याला या 5-6 पोरांना बाहेर का पाठवलं होतं, त्याची कुठं नोंद नाही, अकॅडमी मध्ये काहीच नोंद नाहीये. हे 5 जण बाहेर गेले कशामुळं हे सांगत नाहीये. एक मुद्दा आहे, याला पोलीस तपास करण्याऐवजी उलट यांना दमदाटी करून सांगते तुम्ही काय होत नाही. असं आहे की जसं ही अकॅडमी वाल्याची जबाबदारी होती, मुलांना त्यांनी अकॅडमीच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही, कारण की त्यांची तिथं राहायचे अकॅडमी प्रशिक्षण द्यायचे वेगळे पैसे घेते आणि राहायचे वेगळे पैसे घेते. तर मग तुम्ही बाहेर त्यांना पाठवता कशाला? त्यांचा सूड घेण्यासाठी कोणत्या गोष्टीतून यांनी सूड घेतलाय.
असा संशय, कारण की त्याचा मृत्यूचं गुढ अजून उकललेलं नाहीये. मृत्यू कसा झाला, काय झाला अजून त्यांनी सांगितलं नाहीये. मृत्यू झालेला आहे ही गोष्ट अटळ आहे. आणि जे याचा तपास करायचं सोडून उलट त्यांच्या कुटुंबाची इतकी हॅरेसमेंट झालेली आहे, 3-4 महिने त्यांची खूप हॅरेसमेंट झालेली आहे. कधी मिळून शेवटी आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबला, उपोषण करायला लागलो तरी कधी कोणी दखल घेतली नाही. आता आम्ही यांचं पूर्ण कुटुंब आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व सही करिअर अकॅडमी समोर सर्व वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या करणार आहे. साठी राहते. माझ्या लेकरा तर जीव काढून घेतले ना त्यांनी, मग काय तर करायचं ना. अजून काय म्हणते संचालक, तुमच्याने काय नाही होत, तुम्ही काय केलं तर काय नाही होत, असा संचालक म्हणला मला. तुमच्याने काय नाही होत, तुम्ही करून घ्या. मग आता ना 4 दिवस झाले आम्ही उपासन बसले, पाणी नाही काय नाही. मला तर चक्कर सारखं आलं, कसा बी नाही का नाहीच नाही भेटा लागले. पोलिस कशासाठी राहते, सरकार कशासाठी राहते, पैसा घ्यायलाच राहते का, गरीबाचं नाही करायला राहते का? हा मार लागला म्हणजे नेमकं काय झालं त्याच्यासोबत तुम्हाला काहीच काय नाही सांगितले त्यांनी. हा मार लागला काय लागला डोकाला लागले असं म्हणले. नाही 5 पोराला ते पी नाही दिले म्हणून 5 पोरा सोबत ते पाण्याला ढकलून दिले असं काय तर केले त्यांनी संचालक. मला 4-5 दिवस म्हणले मम्मी पोलीस निरीक्षक जो आहे तो पीआय जो आहे तो त्याच्यावर काही कारवाई करत नाही. पोलीस अधीक्षकांना काय भेटले नाही मग हा ते साहेबांना भेटले का? सीपी साहेबांना भेटला. 4 महिन्यापासून आम्ही उपासी तपासी घडी आ लागले, रिक्षाला लावा लागले, पैसे गाडीला लावा लागले. काय नाही करा लागले. आम्ही किरायगर राहते, मी भांडे घासायला जाते. असं गरिबांचा सत्यानाश करते का? सरकारी बी भगाव ना तोडा, पोलीस लोक बी तोडा भगाव. असा कशा परिस्थिती आहे, कशा किरायगरात राहते. हा विषय आहे आणि पालकमंत्री सक्रिय आहे, एक आळशी माणूस आहे. पालकमंत्र्यांकडे तुम्ही मंत्रिमंत्री तक्रार केली का? गेले होते आम्ही, काय म्हटलं पालकमंत्री? तिथे गेले आम्ही, लिहून दिले होते कारा वगैरे, पुढच्या कारा म्हणून असं लिहून दिले. त्यांनी काय त्याची प्रतिक्रिया काय राहिली? आता काय म्हणले होते शिरसाट पालक सर म्हणले होते ते, पालकमंत्री सर म्हणले पुढच्या कारवाई आपण एक असं लिहून सही शिक्का मारून दिले होते आम्हाला. कारवाई करतो म्हटले. हा, काहीच नाही केलं. काय नाही झालं ते, काय नाही. संचालक आणि पोलिसांमध्ये काही व्यवहार झालेला असं मला वाटतं. हा असं ते मला 12 वाजता फोन केले, मम्मी जेवण केले, मी आराम करणार आहे, मी कढी भात चपाती मेथीची भाजी असं काढले. काय काढले तर ते सांगते मला. मी म्हणले बेटा मग बरा मग बादमध्ये फोन करते असं म्हणले. 3:30ला फोन केले की यांनी सन्नी चिलकाला मार लागले थोडा डोकाला, तुम्ही येऊन भेटून जा. मला दिले नाही फोन, आमच्या बहिणीला दिले. मग काय झालं काय नाही सांगितले. मी आले 1 वाजता, गाडी करून आले आम्ही सगळे, आमच्या वहिनी आमच्या बहिणी मोठ्या बहिणी ते सगळे आले. 1 वाजता मी आले, त्यांनी सकाळी आले. त्यांच्या पप्पा ते दूर होता अजून, आम्ही निजामाबाद होता, त्यांनी ते पोरीला आणायला गेले होते. त्याच्यामुळे आम्ही मग गाडी करून आले तर मला म्हणले की तुमचा मुलगा असा तसा नाही, काय नाही सांगितले. थोडा मार लागले, झोपले, बाटली चालू आहे, आता तुम्ही बोलू नाही शकत, सकाळी बोला असं म्हण. इथं नाही गाडीमध्ये असं काय नाही सांगितले, असं थोडं मार लागले, तुम्ही सकाळी भेटून जा असं म्हणले मला. मी मग गाडीवरच बसले, असं सगळे आमच्या बहिणी आमच्या वहिनी सगळे गाडीवरच बसले. मग सकाळी आले ना, मला चला म्हणले तर हॉस्पिटलमध्ये चला म्हणले तर मी गेले तर असंच ते मी असं कसं तर हे केले चक्कर सारखा. ते काय म्हणते म्हातारा, त्यांचं नाव काय, संचालक काय म्हणते सुरेश साहेब गुडे, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही, काय मी पैसे देऊन हे करते. मी म्हणले पोलिसला मग केस करा त्यांना. नाही गाठीमध्ये टाकले होते. मला गाठीमध्ये गेले सकाळी घेऊन गेला 8 वाजता, बघा तुमच्या पोराला. मग बघितले तर असं मला चक्कर आले, मग असं बघून उठले तर
चक्कर आले तर टेन्शन घेऊ नका ताई तुम्ही. तुम्ही बसून घ्या, बघितले ना तुम्ही बसून घ्या. ते संचालक मानले असा गाऊन मानले तर मग का बाटली पाण्याची बाटली आणि पिऊन घे. मी नाही पिले, मग ती बाटली बाजूला ठेवले. काय म्हणा लागले अजून टेन्शन घेऊन. पोलीस लोकांना म्हणले अखेर मन बंद करा ते 5 पोराला, मग त्यांना जेलमध्ये घेऊन जा. नाही तुम्ही बाजूला होऊन जा, तुम्ही घेऊन जा तुमच्या लेकराला. मी सगळ्याला अकॅडमी बी बंद करून टाकते, त्यांना बी जेलमध्ये टाकते असं म्हणले त्यांनी. ते जगताप मंगेश म्हणले मला, मंगेश जगताप मला म्हणले असं म्हणले. त्यानंतर आतावरून काहीच कारवाई नाही केली. आता 4 महिने आम्ही 3 महिन्यापासून 30 चक्कर मारले आम्हाला. ते तुम्ही जा, उद्या या, तुम्ही जा. आम्ही बंदोबस्तला आहे. दसरा झाल्यानंतर या, दिवाळी झाल्यानंतर या, गणपती झाल्यानंतर या. नाही अजून गणपती झाले, दिवाळी झाल्यानंतर गेले तर काय म्हणा लागले 12 तारीखला या, 20 तारीखला या, 1 तारीखला या. असा करून 4 महिने झाले, काय नाही केले. कोणता पोलीस पगार घ्यासाठी आहे का? गरीब काय नेमकी आपली मागणी आहे? आपण जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. काय आपल्याला अन्याय झाला, कशासाठी आपण उपोषणाला बसलेले आहात? माझा मुलगा सन्नी साई अकॅडमी मध्ये शिकत होता पोलीस आर्मी भरतीसाठी, पण त्याच्या असं मृत्यू झाला. हे का अपघातच म्हणजे असं पोहायला गेले होते आणि त्यांनीच हे केले, अकॅडमी वाल्यानेच त्यांनी हे केले, त्यांनी मारून टाकले. कुठली अकॅडमी? साई अकॅडमी टीव्ही कुठं आहे? साई टीव्ही सेंटरला अकॅडमीमध्ये तुमचा मुलगा शिक्षण देत होता? शिक्षण घेत होता. मुलाचं वय काय होतं? 17 वर्षाचं. 17 वर्ष. त्याला काय झालं नेमकं त्या मुलाचं, कसं काय, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं ते साई अकॅडमी वाल्याने ते आम्हाला पैसे मी फी भरत होतं 5,000 रुपये. त्याच्या अनुसार मला फोन केला होता, पप्पा मला पैसे पाठवा म्हणून. तर मला फी भरायचं होतं, तर मी म्हणलं पाठवून देतो. मी निजामाबाद लग्नाला होतं, घराकडे गेले तर पाठवून देतो मी. पण ते असं म्हणलं आणि त्याला मला टोर्चर द्यायला लागलं होतं. मला वाटतं की ते त्यांनीच माझ्या मुलाला मारून टाकले. म्हणजे 5,000 फीस वेळेवर न भरल्यामुळे तुमच्या मुलाचा फोन केला त्याने असं मला म्हणायचं? हा, आमचं तसंच आहे म्हणणं. बस आम्हाला काही हे न्यायच नाही भेटायला लागलं ना. मग आम्ही पोलीस तिथं बी गेले, पण सगळे सीपी ते सगळ्याकडे गेले, पण आम्हाला काही न्यायच नाही भेटले आम्हाला. त्याचा फोन झाला हे तुम्हाला कसं कळलं, कशी माहिती झाली? आता मी आंध्राला होतो निजामाबादला, 12 वाजता फोन केला मी. तर त्याला विचारलं होतं, मग काय करायला भैया म्हणलं तर जेवण करून रूमवर आराम करतो म्हणलं. वापस 1:30 वाजता असं घटना घडली. मी 3:30 वाजता वापस फोन लावले, तर संचालकानं फोन उचललं. तुम्ही कोण आहे म्हणलं, पप्पा बोलायला लागले. मी म्हणलं माझ्या मुलाला फोन द्या, तर ते म्हणले त्याला मार लागले, ते बोलू नाही शकत असं म्हणले होते. मार कशामध्ये लागला, काय बोलायचं विचारलं नाही, काही नाही विचारले. मी निजामाबादला लग्नाला होता ना, मला काही एवढं माहित नाही. माझ्या सोबत आमचे साडू होते, त्यांना फोन दिले तर त्यांना काय डिटेल माहित पडलं ते माहित नाही मला. नंतर पुढे काय झालं? पुढं काय ते इथं आले घाटीमध्ये, तर आम्हाला माहित पडलं असं घटना घडलं म्हणून. ते सांगा ना. हा, पीआय जे म्हणले, मी डेड बॉडी होतं तिथं, मंगेश जगताप सर होते, त्यांनी म्हणले डेड बॉडी. तुमच्या मुलाला मार लागलेला आहे, तुम्ही 12 वाजता बोलले तुमच्या मुलाला मार लागलेला आहे, तुम्ही घाटीत या वगैरे असं ते म्हटले का तुम्हाला? घाटीत या म्हणून मला काय नाही म्हणले, दवाखान्यात या म्हणून असं म्हणले. मुलाला मार लागलेला आहे, तुम्ही दवाखान्यात या. दवाखान्यात या म्हणून. दवाखान्यात आली हा, घाटीमध्ये. घाटीमध्ये. तिथं काय परिस्थिती होती? तिथं काय सकाळी उतरलो होते आम्ही, पण माहित नाही पडलं. मग तिथं जे उतरले तेव्हा म्हणले का असं झालं म्हणून सांगितलं. आणि पिया म्हणले होते आम्हाला डेड बॉडी उचला, मी केस करतो, गुन्हा दाखल करतो, मुलांना बी आणि अकॅडमीवाल्याला बी हे करतो, अटक करतो असं म्हणले होते. त्याच्यामुळे मी डेड बॉडी उचलून घेऊन गेला, मी अंतिम संस्कार करा असं म्हणले. तेव्हा पण म्हटले होते की घातपात झालेले आहे, आम्ही मुलाची डेड बॉडी घेऊन जात नाही. हा, तुम्ही याच्यावर गुन्हा दाखल करा, तुम्ही अशी मागणी केली होती आम्ही. तर पोलीस काय म्हणाले? म्हणले तर तुम्ही डेड बॉडी घेऊन जा म्हणे आणि अंतिम संस्कार करा, मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करतो आणि अकॅडमीवर आणि मुलावर आणि अटक करतो असं म्हणले होते मला. आपल्या घटनेला होऊन किती दिवस झाले? आता 4था महिना चालू आहे. 4थ्या महिन्यामध्ये मग आपण पोलिसांकडे पाठलाग केला नाही या घटनेचा? लेदा गेलो होते आम्ही, सीबी कलेक्टर आपल्या इकडं सगळ्याकडे गेले, पण कारवाई करते असं म्हणले. पण असं ढकलत एवढे दिवस आम्हाला आणले, तर आम्हाला कुठली कारवाई झालेली नाही, कुठलं कारवाई नाही झाली. साई ऍक्टच्या लोकांनी तुमच्याशी काही संपर्क साधला का? नाही, काय नाही, संपर्क नाही.
ही घटना कशी घडली, काय घडली, असं काही ते बोलले नाही? नाही काय नाही जालना. तुम्ही काय व्यवसाय करता? मी ते मोटरसायकल लहान लोण्यावर गोळ्या बिस्कुट विकतो, कुरकुरे वगैरे गोळ्या बिस्कुट कुरकुरे वगैरे विकतो. गोळ्या बिस्किट फेरी धंदा गरिबीची परिस्थिती. बरेच जाव. आणि किराय घरामध्ये राहतो मी. माझ्या लय इच्छा होतं त्याला आर्मी पोलीस त्याच्या बी लय इच्छा होतं. आपल्या गरिबी दूर होऊन पप्पा म्हणे मी असं शिकतो म्हणे आर्मी पोलीसचा ट्रेनिंग देतो. आज उपोषणाचा किती दिवस आहे तुमचा? आज चौथा दिवस आहे. 4था दिवस. 4 दिवसावर उपोषण सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांचं पुढे आपल्याला भेटण्यासाठी आलं? नाही कोणी नाही आलं. अकॅडमीचे पुढे लोक आले? कोणी नाही आले. नाही कोणीही तुम्हाला भेटायला आपल्या नाही? नाही आले कोणी नाही आले. मग आता काय करणार? पुढे कसं न्याय मागणार तुम्ही? तुम्हाला न्याय नाहीच मिळाला. आता आम्हाला न्याय तर पाहिजे. आता कसं आम्ही बसले आता आम्हाला माहिती आहे कसं काय म्हणून. आपण ते उल्लेख केलेला आहे न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करणार म्हणून. हा मग पुढा पर्याय नाही. ते काही केस वगैरे आमच्या काही मागणी काय घेऊन नाही लागले तर आम्ही आत्मदान करून असं मानले होते घेऊन दिले. आत्मदान करणार? हा आमचं कुटुंब. बसले. माझा एक आधार होता ते मुलगा तेच नाही. आम्ही राहून काय फायदा. आम्ही बी म्हणलं जाऊ दे आम्ही बी आत्मदान करून टाकते. उपोषणाला कोण कोण बसलेले? आमचे पूर्ण कुटुंब बसले. लक्ष्मी, राजू, चिल्का, गीता, मार्केली, पुष्पा, मंगल पाटील. यांची आई, मुलाची आई. हा मुलाचे.